बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते नांदेडच्या हातगावमधून। कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 21 तारखेपासून दत्तात्रय अनंतवार यांचे कवाना येथे आमरण उपोषण चालू। बीपी मंडल आयोगाच्या संरक्षणात मराठा हा समाज भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 15(4) प्रमाणे सामाजिक व शैक्षणिक मागास आढळून आलेल्या नसून केवळ इसवी सन 1967 पूर्वी आणि निजामकालीन दस्तऐवजामध्ये त्यांचे सामाजिक नाव कुणबी मराठा कुणबी होते। या आधारावरून त्यांना देण्यात आलेले व दिले जाणारे ओबीसी प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे याकरिता दत्तात्रय पांडुरंग अनंतवार हे दिनांक 21 जुलै 2024 पासून हातगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे आमरण उपोषणास बसले आहेत। आज रोजी त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असल्याने त्यांची प्रकृती मात्र चिंताजनक होताना दिसत आहे। हातगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी आज उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली असता उपोषणकर्ते दत्तात्रय अनंतवार यांनी जोपर्यंत ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही व माझ्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण मी सोडणार नाही असे माध्यमांशी बोलताना सांगितले। पाहूया उपोषणकर्ते अनंतवार काय म्हणालेत। अनंतवार मी मूळ कवाना येथील रहिवासी आहे। कवाना तालुका हातगाव येथील रहिवासी असून माझी मूळ मागणी अशी आहे की कुणबी मराठ्यांना जे ओबीसी प्रमाणपत्र वाटप करत आहेत ते शासनाच्या संविधानाचे नियम डावलून सेना आणि अनुच्छेद 15(4) उपरोक्त माहिती परिपूर्ण न घेता त्यांना समाज संख्याबळाच्या जोरावर ते प्रमाणपत्र वाटप करतात। ते सगळे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीवर मी ठाम आहे आणि जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत माझं आंदोलन मागे घेणार नाही आणि माझा रक्ताचा शेवटाचा थेंब जाईपर्यंत किंवा जीव जाईपर्यंत हे आंदोलन मागे होणार। तालुक्यातील कवाना या गावी आमचे ओबीसी बांधव पांडुरंग अनंतवार हे ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ इथे आज बसलेले आहेत। तर ओबीसी या समाजामध्ये ओबीसी या गटवारी जाती वर्गामध्ये मराठ्यांना आरक्षण दिल्या जाऊ नये यासाठी यांची प्रमुख भूमिका आहे। त्यासाठी आम्ही या परिसरातील सर्व समाज बांधव आणि बंजारा बांधव जे आमचे बांधव आहेत ओबीसी बांधव ते सर्व आज यांच्या समर्थनात इथे आज उपस्थित आहोत आणि गरीब मराठाला आरक्षण भेटावं याच्यात आमचं काही म्हणजे द्वेष नाही, तर पण ओबीसीतून आमच्या ताटातून हे आरक्षण दिल्या जाऊ नये आणि भावी काळातील आमच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये नुकसान होऊ नये यासाठी अनंतवार साहेब आज जे उपोषण बसलेले आहेत त्यांना आमच्या पूर्ण ओबीसी बांधवातर्फे 100% समर्थन आहे। हातगावचे तहसीलदार विनोद गुंडमवार काय म्हणाले पाहूया। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित करून त्यांनी निवेदन माननीय अनंतवार साहेबांनी शासनाच्या वतीने दिलेलं होतं। ते निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत शासनाकडे पाठवून त्या मुद्द्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कारवाई करण्याबाबत आम्ही तसं त्यांचं निवेदन पाठवलेलं आहे आणि आज सुद्धा मी त्यांच्या तब्येतीची काळजी म्हणून या ठिकाणी विचारपूस करण्यासाठी पाहणी करण्यासाठी आलो। त्यांचं असंच म्हणणं आहे की शासनाने कुठला तरी त्वरित त्याच्यावर ठोस निर्णय घ्यावा आणि शासनाचे कोणतरी प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्याबाबत आश्वासन द्यावं। तोपर्यंत उपोषण चालू आहे तरी आम्ही प्रशासनाच्या वतीने त्यांची तब्येतीची काळजी घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती आज या ठिकाणी केलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आम्ही शासनाकडे आज परत एकदा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही शासनाकडे पाठवून त्यांच्या निवेदनाच्या परंतु आताच वैद्यकीय पथकाने तपासणी केलेली आहे त्यांचं बीपी आणि शुगर थोडंसं लो झालेलं आहे। आता त्यांच्या बाबतीत डॉक्टरांशी चर्चा करून पुढचा काय निर्णय घ्यायचा त्याच्यामध्ये मी घेईन।